हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आज आपण चौथा अध्याय चौथा दिवस ज्ञान युगाचा आपण अभ्यास करणार आहोत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथातं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धवे एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमदे जय पताका स्वामी नमाचार्य पदाय नित्य कृपा प्रदाय ते गौर कथा दाम तारिणी. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आज आपण चौथा दिवस चौथा अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण गेल्या 3 दिवसामध्ये काय काय अभ्यास केला तर पहिल्या दिवशी आपण अर्जुन विषाद योग त्याच्यामध्ये आपण लोकांची एकच स्थितीवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया नंतर आपण अर्जुनाचे 5 न लढण्याचे कारण बघितले आणि पांडवाचे 9चे विजयाचे कारण बघितले. नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला करुणा पाप आनंद नाही पारंपरिक परंपरा आणि असमंजस त्याच्यावरती वेगवेगळ्या श्लोकामध्ये आपल्याला ज्ञान दिलं आणि आपल्याला स्थितधीर मुनी याचीही व्याख्या करून दिली. नंतर आपण काल अभ्यास केला होता की त्यागी कर्म तर निष्काम कर्म हे चांगलं आहे आणि आपण श्रेष्ठ व्यक्ती जे काय करतो तो कसं त्याचं वागणं कसं असतं आणि हे आपण काल अभ्यास केला होता. आज आपण चौथ्या अध्यायाचा आपण अभ्यास करूया. श्री श्री राधा गोविंद फुलेचे हे पार्श्वविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. इस्कॉनचे संस्थापक आहे शिला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जय पताका स्वामी महाराज यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. नवनिष्ठादास प्रभू यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या गेल्या 3.5 वर्षापासून सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्याने पुढाकार दिला नव्या माताजी मनीषा माताजी पूजा माताजी मुग्धा माताजी ललिता माताजी यांनाही माझा सादर नमस्कार. तर काल आपण हे 5 विषयावरती आपण अभ्यास केला आणि सर्वात मोठा शत्रू कोणता आपला मध्ये असलेला काम आहे काम वासना. तर आज आपण चौथ्या अध्यायामध्ये आपण काय अभ्यास करणार तर कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान सर्व मार्गाचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थाचे निर्माता म्हणून कृष्ण कर्मयोग त्यामुळे दिव्य ज्ञान प्राप्ती होते आणि पारंपरिक ज्ञानाचा सारांश. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही भगवद्गीता किती वर्षापासून इथे आहे. हरे कृष्ण रोहित प्रभू. हरे कृष्ण अभि प्रभू. हरे कृष्ण अभि प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हा. तर भगवद्गीता किती वर्षापासून आहे प्रभूजी. हरे कृष्ण.
नाही माहिती प्रभू, एवढं नाही, तुमचं एवढं नॉलेज नाही. जवळजवळ सगळ्या लोकांना असं माहित आहे की ही 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही भगवद्गीतेचं ज्ञान दिलं होतं. तर आता आज आपण अभ्यास करूया की भगवद्गीता किती वर्षापासून भगवद्गीतेचा आपण इतिहासात अभ्यास करू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवद्गीतेचा इतिहास. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् हम वयं विवस्वानमनं मनवे प्राहर मनुरिक्ष्वा क्षा कवे कवे अब्रीवत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवास्वान यांना दिले होते आणि विवास्वाने ते मानव जातीचे पिता म्हणून यांना सांगितले होते आणि म्हणून ते इक्ष्वाकूला सांगितले होते. तर आपल्याला असं माहित आहे की आपण हे जे ज्ञान आहे ते भगवानांनी अर्जुनाला दिले. तर हे ज्ञान पहिल्या भगवंतांनी विवस्वान सूर्यदेव म्हणजे एक ग्रह आहे, त्याचे अधिपत्य कोण आहे तर विवस्वान तिकडचे राजा आहे, त्यांना पहिले दिले. नंतर हे ज्ञान भगवानांनी मानवजातीचे पिता म्हणून म्हणजे आपण अ, आपलं मानवजातीचे पिता आणि म्हणून इक्ष्वाकू हा राजा होता आणि त्या कुळामध्ये शेवटचे आपण त्रेतायुगमध्ये राम त्या कुळामध्ये अवतीर्ण झाले. म्हणजे हा भगवद्गीतेचा इतिहास किती जुना आहे त्याच्यावरती हे श्लोकांमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. एवं परंपरा प्राप्तिम इमं राजर्षि विदुः सकालेन महता योगो नष्ट परंतपः. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपराद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी तेच त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण त्याच्या अवधामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसतात. जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की आपण भगवद्गीता जशी आहे तशीच का शिकावी, कारण ही भगवद्गीता जी गुरु शिष्य परंपरामध्ये आलेली आहे. जसं आपण हे अभ्यास केला, मी तुम्हाला सांगितलं की पहिला भगवंताने सूर्य विवस्वान नंतर मनुला आणि इक्ष्वाकूला तशी ही परंपरा आहे. परंतु कुठेतरी भगवंताला वाटलं की ही जी राजसी म्हणजे हे जे फक्त राजा, कारण की हे राजाच होते ज्याने आपले प्रजे आहे, आपला प्रजा आहे, आपले जे नागरिक आहेत त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ जे काही असतात ते करावे लागतात. त्याचा गुणधर्म आहे, त्याचे विहित कर्म आहे, कारण ते सर्व क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियाचा गुणधर्म धर्माची स्थापना. जिथे कुठे अधर्म असतं तेथे धर्माचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून ही जे ज्ञान होतं ते फक्त राजांशी साठी होतं. पण कुठेतरी काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि हे विज्ञान जे आपल्याला आता यथार्थ रूपात दिसतं ते लुप्त झाला असं दिसायला लागलं. म्हणून भगवंताने परत हे जे ज्ञान आहे ते आता परत अर्जुनाच्या माध्यमाने आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आहे. तर भगवंतांनी कोणाकोणाला परत दिली तर हे भगवंताने पहिला ब्रह्माजीला दिली. ब्रह्माजीने माधवाचार्यांची असं गुरु शिष्य परंपरामधून आपण आता जे गौडीय वैष्णव आहे त्या इस्कॉनचे हे त्यांचा आपण अभ्यास करतो. भगवंतांनी नंतर श्री लक्ष्मीला दिली. लक्ष्मीजीनी रामानुजाचार्य दिली आणि रामानुजाचार्यांनी हे जे राम भगवान रामचे जे पूजन करतात त्यांना त्यांचे हे परंपरा आहे. नंतर भगवान श्रीकृष्णाने भगवान शिवला दिली. शिवनी विष्णू स्वामीला आणि ही परंपराला रुद्र परंपरा म्हणतात. नंतर भगवान श्रीकृष्णाने 4 कुमार आहेत जे ब्रह्माजीचे मानस पुत्र आहेत त्यांना दिली. त्यांनी निंबाचार्याला दिली आणि निंबाचार्यांनी हा आपला वेगवेगळ्या जो आचार्य आहे ते राजस्थानामध्ये तुम्ही वेगवेगळ्या संप्रदाय तिकडे बघू शकता. तर इथे उजव्या बाजूमध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता भगवान श्रीकृष्णाने नंतर ब्रह्माजीला दिली, ब्रह्माजी नारद मुनीला आणि हीच गुरु शिष्य परंपरामध्ये आपले 32 जे आचार्य शिला प्रभुपाद यांना दिली आणि शिला प्रभुपाद यांनी अनेक वेगवेगळे त्यांचे शिष्य आता केले आहेत. तसं आमचे जे आता नामनिष्ठादास प्रभू आहेत, नंतर जया पताका स्वामी आहेत, जे आताचे गुरु महाराज आहेत, त्यांनी त्यांच्याकडे दीक्षा घेतली आहे आणि हे गुरु शिष्य परंपरामधून आपली ही भगवद्गीता आली आहे. म्हणून आपण हीच भगवद्गीता चं ज्ञान घेतलं पाहिजे असं इथे या चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे. पण आता अर्जुनाला प्रश्न पडला, की "पण कसे तू माझ्या समकालीन आहेस?" तर इथे खूपच चांगलं असं इथे विवरण दिलेलं आहे. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर जे 4 युग आहेत, 4 युगमध्ये कलियुग, द्वापरयुग, त्रेता आणि सत्ययुग. तर कलियुगची अवधी काय आहे तर 432,000 वर्ष आहे. नंतर द्वापर म्हणजे त्याच्या दुपट्टा म्हणजे
आजचे 64,000 वर्ष द्वापर आहे आणि त्रेता म्हणजे हे 432 त्रिपट आहे आणि सत्य म्हणजे हे कलियुगचे 4 तर हे 4 युग जेव्हा पूर्ण होतं तेव्हा एका दिव्य युग पूर्ण होतं आणि जेव्हा 71 दिव्य युग पूर्ण होतं तेव्हा एक मनवंतर पूर्ण होतं आणि जेव्हा एक 14 मनवंतर आणि 15 संध्या सध्या म्हणजे काय ते जेव्हा एक युग पूर्ण होतं दुसरा युग जेव्हा सुरुवात होते त्याचा मधला जो काळ आहे त्याला संध्या म्हणतात म्हणजे जेव्हा 14 मनवंतर आणि 15 संध्या पूर्ण होते तेव्हा एक भगवंताचा दिवस तर इथे ब्रह्माजीचं आयुष्य पण 100 वर्ष आहे आणि फक्त ब्रह्माजीचा एक दिवस इथे मोठा असेल बघा आता किती आपले 4 युग पूर्ण होऊन जाते नंतर एक 71 दिव्य युग म्हणजे मनवंतर आणि असे 14 मनवंतर 15 संध्या तेव्हा भगवंताचा ब्रह्माजीचा एक दिवस असतो आणि तसे भगवंताचे 100 वर्ष आयुष्य असेल असं आहे तर हे सर्व आपण जर हे सर्व केलं तर शेवटची गीता ही 12 लक्ष वर्षपूर्वी एक म्हणजे जवळजवळ तुम्ही 20 लक्ष वर्षापूर्वी भगवद्गीता या पृथ्वी तलावर आली असं या इथे शांती पर्वामध्ये महाभारतामध्ये दिलेले आहे त्रेतायुगादोच्च ततो विवस्वान मनवे ददो मनुष्यश्च लोकभृतर्थम सुतये कवये ददो इक्ष्वाकूना च कथितो व्याप्यम लोकां वस्तित त्रेतायुगाच्या शास्त्रपती प्रारंभी परमात्माशांची संबंधाचे हे शस्त्र विवस्वाने मनुलाला दिले होते मनूने मानवजातीचे पिता असल्याने या पृथ्वी ग्रहाचे राजा महाराज इक्ष्वाकू याला ते दिले रघुवंशाचे पूर्वज जन्मामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले म्हणून भगवद्गीता महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात आहे तर तर आपल्याला असं माहित आहे की 5,500 वर्षापूर्वी दिलेली आहे तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तर हे दोन जे द्वापर कारण भगवान श्रीराम हे त्रेतायुगमध्ये अवतीर्ण झाले म्हणजे त्याचे 12 लाख आणि 8 लाख द्वापर कारण हे जे द्वापर युगामध्ये जेव्हा आपण तर कलियुगामध्ये राहतो तर हे जेव्हा द्वापर युगामध्ये जे ज्ञान दिलं म्हणजे 12 आणि 8 हे 20 लक्ष वर्षापूर्वी भगवद्गीता या पृथ्वी तलावर आली असं आपण या सर्व स्लाइडामध्ये आपण समजून घेऊया तर आता कृष्ण कसे दिसतात अजोऽपि संयव्यात्मा तामामीश्वरपि सन प्रकृतीं स्वाधिष्ठाय संभवात्मा ममायया मी जरी अजन्म आहे आणि मी माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जर सर्व प्राणी मात्राचे ईश्वर आहे तरी प्रत्येक युगामध्ये मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होतो तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की भगवान जे आहे ते चतुर्भुज मध्ये इथे दिसतात पण भगवान जेव्हा अवतीर्ण होतात भगवंताचा कधी जन्म होत नाही ते अवतीर्ण होतात भगवंताचे जे शाश्वत पार्षद होते माता तर त्यांनी वसुदेव आणि ह्यांनी प्रार्थना केली होती की तुम्ही माझ्या घरी जन्माला यायला पाहिजे म्हणून भगवान त्यांच्या घरी जन्माला आले म्हणजे इथे या श्लोकामध्ये हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की मी जर अजन्म कारण भगवंत अवतीर्ण होतं भगवंताचा जन्म कधी होत नाही कारण भगवंताचं जे शरीर आहे तो काय आहे दिव्य आहे कारण आणि आपलं शरीर आहे तो नाश्वर आहे म्हणून ते भगवान प्रत्येक युगामध्ये जसं आपण सत्ययुगामध्ये तुम्हाला जर उदाहरण दिलं तर भगवंताचे शाश्वत पार्षद होते कोण होते तर हे प्रल्हाद महाराजचे जे वडील होते हिरण्यकश्यप त्याच्यासाठी मारायला भगवंतानी स्वतः आपला नरसिंहाचा अवतार घेतला नंतर भगवंत जेव्हा त्रेतायुग मध्ये जेव्हा आहे त्रेतायुग मध्ये तिथे असुर कोण होता रावण होता तर त्यावेळी भगवान श्री राम म्हणून अवतीर्ण झाले आणि द्वापर युगामध्ये कंस नंतर हे वेगवेगळ्या असुराचा वध करण्यासाठी भगवान कृष्ण म्हणून अवतीर्ण झाले असं या श्लोकाचा तात्पर्य आहे तर कृष्ण केव्हा दिसतात तर इथे 4.7 मध्ये भगवान म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् जेव्हा जेव्हा आणि जेथे 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 धर्माचरणाचा ह्रास होतो
आणि अधर्माच्या वर्षात त्यावेळी हे भक्त मी स्वतः अवतीर्ण होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, भगवान अजन्म आहे, ते फक्त अवतीर्ण होते, कधी जन्माला येत नाही. तुम्ही त्या चित्रामध्येही बघू शकता की जेव्हा हे वसुदेव आणि लग्न होतं, तर माता देवकीचं जेव्हा लग्न होतं, तर आपल्या मराठीमध्ये आपणही जे भौतिक जगामध्ये राहतात, तिथे जेव्हा आपल्या बहिणीचं लग्न लग्न पूर्ण होतं, तेव्हा काय करतं, तर आपली बहिणीला आपण त्याला सोडायला त्याच्या आपण माहेरी आपल्या त्याच्या सासरवाडीला जातो. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की जेव्हा देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालं होतं, तेव्हा कंस त्याचा जो सखा भाऊ होता, तो त्यांना सोडायला जात होता. तेव्हा एक आकाशवाणी झाली, की देवकीचा जो 8वा पुत्र आहे, तो त्याचा तुझा मृत्यूचं कारण होणार आहे. म्हणून लगेच कंसाने आपल्या म्यानहून तलवार काढली आणि देवकीचा वध करायचा प्रयत्न केला. तर वसुदेव हे ते फार हुशार होते. त्याने सांगितलं, की "तुला आमच्या 8व्या मुलापासून मृत्यूचा भय आहे. तर तू एक काम कर, आमचे जिती मुलं बाळ जन्माला येणार, हे सर्व आम्ही तुम्हाला अर्पण करू." नंतर तो त्याला अ, ते सर्व जे काही मुलं जन्माला आले, ते सर्व कंसाला अर्पण केलं. म्हणून भगवान इथे या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगतात, की जेव्हा-जेव्हा आणि जिथे-जिथे म्हणजे इथे आता धर्माचा ऱ्हास झाला आहे आणि जेव्हा अधर्माचा वर्षात होता, तेव्हा ते अवतीर्ण झाले होते. ते आता आपण पुढे अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणजे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगात प्रकट होतो. जसं आपण गेल्या श्लोकामध्ये आणि गेल्या स्लाइडमध्ये आपण अभ्यास केला होता, की जेव्हा देवकी माताचे आणि वसुदेवाचं लग्न झालं होता, तेव्हा आकाशवाणी झाली होती, की देवकीचा 8वा पुत्र तुझा मृत्यूचं कारण होईल. तेव्हा इथे तुम्ही बघता की इथे भगवान म्हणा परित्राणाय साधनं. परित्राण म्हणजे माझे जे भक्त आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणजे देवकी आणि वसुदेव हे त्यांचे शुद्ध भक्त होते. त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि विनाश तसेच धर्माची पुन्हा स्थापना. कारण कंस तुम्हाला माहीत असेल तो दुराचारी होता, असुर होता. म्हणजे कुठेतरी अधर्म होता तिथे. म्हणून भगवान स्वतः अवतीर्ण झाले आणि तिथे भक्तांचा उद्धार करतात, धर्माची स्थापना करतात. असा प्रत्येक युगायुगामध्ये ते प्रकट होतं, अवतीर्ण होतं, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर कृष्णाला जाणून घेण्याचा फायदा काय आहे? तर जन्म कर्मच मे दिव्यम यो मे भक्वेति तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नेनी मामत सो अर्जुना. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूपात जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तू माझ्या शाश्वत धामाची प्राप्त करतो. तर जसं आपण ह्या भौतिक जगामध्ये राहतात, तर आपला हा जो आहे भूलोक आहे, त्याच्यावरती आणखीन 6 लोक आहेत. त्याच्यावरती वैकुंठ आहे आणि त्याच्यावरती आणखीन एक भगवंताचं शाश्वत धाम आहे, ज्याला गोलोका वृंदावन म्हणतात. तर इथे भगवान म्हणतात, की जो माझ्या अ, जन्माला जाणतो, माझ्या कर्माचं दिव्य स्वरूपात जाणतो, तो देह त्याग केल्यानंतर उद्या आपण गोलोकाचा बघू आणि 8व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा देह त्याग करतो, तेव्हा आपण कुठे जातो? आपण जे काही कर्म करतो, त्यामुळे आपल्याला काही फळं मिळतात आणि त्याप्रमाणे आपला देह कुठे जातो, हे आपण अभ्यास करणार आहोत. तर इथे या श्लोकामध्ये आपल्याला हेच भगवानाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जो माझा जन्म आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणतो, तो देह त्याग केल्यानंतर तो भौतिकच्या पुढे आपण हा भूलोक म्हणजे भौतिक हा तो मृत्यूलोक आहे. कारण इथे जन्म, मृत्यू, जरा-व्याधी चालूच असतात. परंतु भगवानचं जो शाश्वत धाम आहे, गोलोकावृंद, तिथे जन्म, मृत्यू, जरा-व्याधी नाही. कारण तिथे ते दिव्य धाम आहे. भगवंताचं शाश्वत धाम आहे. आपण भगवंताचा दिव्य स्वरूपात जेव्हा आपण पोहचून जातो, तेव्हा आपल्याला जन्म, मृत्यू लागत नाही. असं या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि हा जो फोटो आहे, तो दामोदर लीला भगवंतांनी जेव्हा केली, तेव्हा ते बाळ जन्म म्हणून आले होते, तेव्हा अवतीर्ण झाले होते. आणि आता हा आपला कार्तिक मास आहे, ज्याला आपण दामोदर मास हे म्हणतात. हा ह्याचा चित्र आहे. तर आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये फरक काय आहे? तर कृष्ण रूप आध्यात्मिक आहे आणि आपलं रूप तात्पर्य आहे. तर आपला जो शरीर आहे, तो 3 प्रकारचं शरीर आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात, की आपलं जो शरीर आहे, तो एक स्थूल शरीर आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे जे 5 तत्व आहेत. नंतर आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, ज्याला आपण मन, बुद्धी आणि अहंकार असतो आणि आपलं तिसरं शरीर आहे,
ज्याला आपण आत्मा म्हणतो. तर जेव्हा आपला मृत्यू होतो, जेव्हा आपल्या शरीरातून आत्मा निघून जातो, तेव्हा आपला शरीर फक्त जो स्थूल शरीर आहे ते इथे राहतो. आपलं सूक्ष्म शरीर आणि आत्मा आपल्या शरीरातून निघून जातो. परंतु आपला जर भगवंताचं स्वरूप काय आहे, तो आध्यात्मिक आहे, दिव्य आहे. ते नाश्वर आहे. ते कधी जन्माला येत नाही. ते अवतीर्ण होतं आणि आपण मायाद्वारे जसं आपण काही दिवसापासून मी तुम्हाला सांगतो, की आपण त्रिगुणी माया म्हणजे सत्व, रजनी अ, सत्व, रजनी, तमोगुण आपल्याला बंधनातून आपल्याला बांधून ठेवतात. परंतु भगवान जे आहे ते सर्वांचे नियंत्रक आहेत. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. हे त्रिगुणी माया भगवंताच्या खाली राहतात आणि आपण हे त्रिगुणी माया ती आपल्याला नियंत्रण करतात. म्हणून आपण कर्म करतात आणि त्यामुळे आपण कर्मबंधातून बांधलेल्या जातो आणि म्हणून आपण पुन्हा आपण परत या भूतलावरती पृथ्वी तर मृत्यू लोकामध्ये परत इकडे येतं असा या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केले आहे. तर इतिहास कोशाला जाणून घेण्यास सक्षम कोण आहे? तर इथे भगवान म्हणतात, की "वितराग भयो क्रोधा मन मया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पुता मद भगवा मावगतः ये यथा मा प्रबदन्ते तस्तं थेव भजम्यहं मम वर्तमनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः." तर आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेल्या, पूर्णपणे माझ्यात स्थित झालेल्या, पदपारायण आणि माझ्या आश्रित असलेल्या गत काळातले अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्त झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतो, त्या अनुरूप फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाच्या सर्व प्रकारचे अनुसरण करतात. तर काल आपण अभ्यास केला होता, की महाराज युधिष्ठिर मी नारद मुनीला विचारलं होतं, की यज्ञ कसं केलं पाहिजे? तर तेव्हा नारद मुनी त्यांना सांगितलं होतं, की आपण जे काही यज्ञ करते भगवंताच्या कृष्णाच्या प्रीत्यार्पणामध्ये मध्ये केलं पाहिजे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर एका वेळी राजसूय यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि वेगवेगळ्या राजांना तेथे आमंत्रण केलं होतं आणि कुठेतरी प्रमुख पाहुणा म्हणून भगवान श्रीकृष्ण इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. आणि इथे हा जो वध केलेला आहे, तो कोण आहे? तर तो शिशुपाल आहे. तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल, तर शिशुपाल जेव्हा जन्माला आला होता, तर तेव्हा त्याला 3 डोळे आणि 4 हात होते. तर त्यांची जी आई होती, त्यांना वाटलं, की असं का मला मूल जन्माला आलंय? म्हणून त्यांनी त्याग करायचा विचार केला. तेव्हा आकाशवाणी झाली, की हा मुलगा हा चांगलाच आहे. परंतु जो कोण त्याच्या मृत्यूचं कारण होणार, तो त्याला बघेल, तेव्हा त्याचे एक डोळे आणि त्याचे 2 हात गळून पडेल. तर ज्या दिवशी अ, हे शिशुपालाची आई ही भगवान श्रीकृष्णाची आत्या होती. तर बारसाच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण त्यांचं दर्शन करायला जातात. ते बारसामध्ये जातात. ते बघतात. जेव्हा त्यांना बघतात तर एक डोळे आणि 2 हात त्याचे गळून पडतात. तर इथे त्याची शिशुपालाची आईला आठवण येते, की आकाशवाणी झाली होती, की जो कोण ह्याला बघेल आणि त्याचे 1 डोळे आणि 2 हात गळून पडेल, तो त्याचा मृत्यूचं कारण होणार. म्हणून त्याची जी शिशुपालाची आई आहे, ते आपल्या कृष्णाला सांगतात, विनंती करतात, की "तू त्याला मारू नको. त्याला जी काही चुकी आहे, ते तू माफ कर." तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की "मी त्याचे 100 चुका माफ केले. पण ज्याने 101 चूक केली, तर मी त्याचा शिरच्छेद करेन." तर एका वेळी हा जो राजसूय यज्ञाचा जेव्हा आयोजन झाला होता, तर त्याला शिशुपाल ही राजा होता आणि भगवान श्रीकृष्ण पण राजा होते. तर ह्यांना असं खूप वाईट वाटलं, की त्यांना प्रमुख पाहुणे दिले आणि आम्ही राजा असून सुद्धा आम्हाला इथे मान दिला नाही. म्हणून त्याने 100 त्याने अ, शिव्या घातले आणि जेव्हा त्याने 121 शिव्या घातली, तेव्हा भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरोच्छेद करून टाकला. तर भगवान इथे या श्लोकामध्ये हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, की जे ज्याप्रमाणे माझ्या शरणेला येतात, त्याप्रमाणे भगवान त्यांना फळ देतात. त्याने शिशुपालाने भगवंताची अपमान केलं, म्हणून त्याचा त्यांनी शिरोच्छेद करून त्याचा फळ दिलं. असा या 2 श्लोकाचा तात्पर्य आहे. इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. तर गायीच्या जेव्हा श्वास सोडतात, तेव्हा भगवंताच्या पायाला त्यांनी हे वारा दिला होता. म्हणून तो भगवंतानी त्याला तसंच ते हां, तसे त्याने प्रसन्न केलं होतं. त्याचीही सेवा केली होती आणि जेव्हा त्याचे मोठे भाऊ बलरामाने पाय चेपले होते,
तसेच भगवंतानीही त्याचे मोठे बलरामाचे पाय चेपले. तर भगवान इथे या श्लोकामध्ये, हे चित्रामध्ये हे आपल्याला सांगायचा प्रयत्न आहे. तर जे काही आपण करतो, आपण जे काही आपण भगवंताची सेवा करतात, त्याचप्रमाणे भगवंतही आपल्याला त्याच अनुरूप आपल्याला फळ देतात. असा या 2 श्लोकाचा तात्पर्य, हे चित्राचा आपण समजून घेऊया. तर इथे भगवान आता 4.12 म्हणजे भगवान म्हणजे, मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धी इच्छा करतात आणि म्हणून ते देवताची आराधना करतात. अर्थात मनुष्याच्या या जगात सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, की कर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर इथे सकाम कर्म म्हणजे जे काही आपण भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा आपण काम करतात, तेव्हा आपण फळाची जेव्हा अपेक्षा करतात, तेव्हा त्याला सकाम कर्म म्हणतात. आणि जेव्हा आपण सकाम कर्म करतात, तेव्हा आपण कर्मबंधातून बांधलेलं जातो. म्हणून आपण परत-परत हा पृथ्वी तलावरती आपण मृत्यू लोकामध्ये परत येतात. तर इथे या श्लोकामध्ये आपण ज्या देवी-देवतांची आराधना करतात, त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. तर इथे तुम्ही चित्रामध्ये वेगवेगळे देवी-देवता, तर आपल्याला पैसे पाहिजे तर आपण काय करतो? महालक्ष्मीच्या शरणेला जातो. जेव्हा आपल्याला आपल्याला हे पाहिजे, आपल्याला अ, ज्ञान पाहिजे, तर आपण सरस्वतीच्या शरणेला जातो. आणि जेव्हा आपल्याला लग्न वगैरे करायचं, तेव्हा आपण काय करतात? ते तेव्हा आपण माता पार्वती म्हणजे भगवान शिवशंकर यांच्या पत्नीचा शरणी जातात. तर ज्याप्रमाणे आपण ज्या देवी-देवतांची आराधना करतात, त्याचप्रमाणे आपल्याला त्वरित फळ मिळतं. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टिं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मा विद्यया कर्तां व्यव्यम्. भौतिक प्रकृती 3 गुण आणि त्याने अनुरूप अशा कर्माला अनुसरण मी मानव समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत आणि ते तू जाणले पाहिजे. जर मी या व्यवस्थेचा कर्ता असेल, तरी मी अवयवी असल्यामुळे कर्ताच आहे. तर आता आपण वर्ण आणि वर्णाचं बघूया. आश्रम आपण नंतर आपण कधीतरी जेव्हा पुढे जेव्हा दुसऱ्या पुढे अभ्यासामध्ये आपण अध्यायामध्ये शिकणार आहोत. तर आता वर्णाची व्यवस्था कशी केली? जसं भौतिक प्रकृती 3 गुण कुठला? तर सत्व आणि रज आणि तमोगुण आहे. तर इथे तुम्ही डाव्या बाजूमध्ये एका मनुष्याला अ, अ, जप करता बघू शकता. तो कोण आहे? तो ब्राह्मण आहे. त्याच्यामध्ये किती सत्वगुण आहे? तर जवळ-जवळ त्याच्यामध्ये 80% सत्वगुण असतात. त्याचे आहार शुद्ध असल्यामुळे तो 80% सत्वगुण आहे. त्याच्यामध्ये 5% सत्व रज आणि 5% तमोगुण असतात. म्हणून त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. तो जन्माला नाही, पण तो कर्मामुळे तो ब्राह्मण म्हटलेला आहे. कारण त्याचं तत्व अशुद्ध आहे. नंतर आपण क्षत्रिय आहे. दुसऱ्या चित्रात उजव्या बाजूला जो एका घोड्यावरती बसलेला आणि युद्ध करायला निघाला, तलवार आहे त्याच्यामध्ये. तो कोण आहे? तो क्षत्रिय आहे. क्षत्रियामध्ये हे गुण कसे असतात? तर जवळ त्याच्यामध्ये 50 ते 60% त्याच्यामध्ये रजोगुणी असतात आणि त्याच्यामध्ये 30% त्याच्यामध्ये तमोगुणी असतात आणि काही वेळा 10% त्याच्यामध्ये सत्वगुणी असतात. म्हणजे तो झाला आता आपला क्षत क्षत्रिय. आणि तिसरामध्ये तुम्ही गायमध्ये एका व्यापारीला बघू शकता. तर तो कोण आहे? तो एका अ, वेश्या आहेत. वेश्या म्हणजे जो व्यापारी आहे. तर त्याच्यामध्ये काय असतात, तर त्याच्यामध्ये हे दोघी जे हे जे गुण आहे, रजो आणि तमो गुण आहे, ते अ, प ते जवळ-जवळ 40-40% असतात आणि त्याच्यामध्ये सत्व आणि रजोगुण हे 10-10% असतात. म्हणजे तो झाला आहे आपला वेश्या. आणि शूद्र आहे. शूद्रामध्ये जवळ-जवळ 80 ते 90% त्याच्यामध्ये तमोगुण असतात आणि त्याच्यामध्ये फक्त 5-5% त्याच्यामध्ये रासिक आणि तामसी सत्वगुण असतात. म्हणजे हे जे 4 जे वर्ण आहे, ते तुमच्यामध्ये ज्याप्रमाणे तुमचा जो गुण आहे, त्याप्रमाणे तुमची वर्णामध्ये वर्ण आश्रमामध्ये असतात. कुठल्या जसं तुम्हाला एक भौतिक जगाचं उदाहरण दिलं, तो कुठल्याही भगवंताने काही वेळा आपल्याला सांगितलं, की जन्मामुळे नाही, पण तुम्ही कर्मामध्ये जाणू शकतात, की तो कुठल्या कुळामध्ये आहे, कुठल्या अ, अ, वर्णामध्ये आहे. जसं आपण भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा आपण काही वेळा तुम्ही बघतात, की तुम्हालाही तुमच्या आजूबाजूमध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्येही कुठेतरी 2 एक डॉक्टर आहेत आणि त्याची बायको पण डॉक्टर आहे. पण त्याच्या घरी जर मुलं बाळ जन्माला येतो, तेव्हा आपण त्याला डॉक्टर म्हणत नाही. जोपर्यंत तो डॉक्टरचा जे काही अभ्यास आहे, तो पूर्ण करत नाही आणि ते पूर्ण करून नंतर जोपर्यंत तो डॉक्टरसारखा वागत नाही, तोपर्यंत आपण त्याला डॉक्टर म्हणत नाही. आपण त्याला डॉक्टरचा मुलगा की डॉक्टरची मुलगी म्हणतात. तसं वकील आहे, वकिलाचे मुलं असतात, त्यांचाही आपण त्यांना वकील म्हणू शकत नाही.
कारण जोपर्यंत तो त्याचा अभ्यास करत नाही आणि त्याप्रमाणे त्याचं वागणं होत नाही, तोपर्यंत आपण त्याला बोलू शकत नाही. तर इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने हेच सांगायचा प्रयत्न की तुम्ही कुठल्याही कुळामध्ये, कुठल्याही वर्णामध्ये जन्माला आले, परंतु तुम्ही कुठल्या गुणाचा तुम्ही तुमच्यामध्ये जास्त आहे, त्या गुणाप्रमाणे तुम्ही त्या आश्रमामध्ये, त्या वर्णामध्ये तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर शूद्रामध्ये, तुम्ही वैश्यामध्ये की क्षत्रियामध्येही जर जन्माला आले, पण तुमच्यामध्ये जर सत्वगुण जास्त असेल, तर तुम्ही ब्राह्मण बनू शकता. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. न मा कर्माणि लिपन्ति न मे कर्मफलस्पृहा इति मा योगभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. कोणताही कर्म मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षा नाही. जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो शुद्ध कर्मफलाचा बद्ध होत नाही. तर इथे तुम्हाला चार वेगवेगळ्या तुम्हाला चित्र तुम्ही बघू शकता. तर इथे याच भगवंताने सांगायचं कोणताही कर्म म्हणजे भगवंताने आपले जो मित्र आहे, आपला सखा आहे सुदामा, त्याची सेवा केली. पण सुदामा ब्राह्मण होता आणि भगवान श्रीकृष्ण ने त्यांची सेवा केली. तर कुठल्याही त्यांना कर्मबंधामून त्याने बंधन होत नाही. नंतर जेव्हा युद्ध सुरू झाला होता, तेव्हा भीष्म पितामहाने प्रतिज्ञा केली होती, की मी दुसऱ्या दिवशी अर्जुनाचा वध करेल आणि त्यांनी वेगवेगळ्या शस्त्र चालवून जेव्हा अ, अर्जुनाचा वध करायचा प्रयत्न केला, तेव्हा भगवंत आपला कितीही अपमान सहन करतात. पण भगवंताचे जे भक्त आहेत, त्यांचा जर अपमान केला, तर भगवान कोणाला सोडत नाही. भगवान आपले जे शाश्वत भक्त आहेत, त्याचा अपमान कधी सहन करत नाही. भगवान आपले सहन करतात, आपले अपमान सहन करतात, पण आपल्या भक्ताचे कधीही ते जसं आपण मी सांगितलं, की परित्राणाय साधूना म्हणजे आपले जे भक्त आहेत, त्यांचा अपमान भगवान सहन म्हणून जेव्हा भीष्मपिताने जेव्हा वेगवेगळ्या अस्त्राने अर्जुनाचा मारायला प्रयत्न केला, तेव्हा भगवान स्वतः ज्याने युद्ध न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती, तरी आपल्या भक्तासाठी त्याने हा शस्त्र उभारला आणि भीष्माला मारायचा प्रयत्न केला होता. नंतर भगवंताने वेगवेगळ्या गोपालकाची सेवा केली होती. आणि भगवंत असून सुद्धा ते एका सामान्य मनुष्यासारखा त्याने अर्जुनाचा पार्थसारथी म्हणजे त्याचा घोडा जो होता, त्याचा सारथी, त्याच्या रथाचा सारथीशी म्हणून सेवा केली. म्हणजे भगवान तिथे म्हणतात, की मी जे काही कर्म करतात, त्या कर्मफलामध्ये ते बद्ध होत नाही. ते कुठल्याही कर्म करतात, त्याच्यामध्ये त्यांना कर्मबंधातून बांधले जात नाही. आपण जर हे वेगवेगळे कर्म करतात, त्याप्रमाणे आपण कर्मबंधातून बांधलेले जातो. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. कर्मणोऽपि बोद्धव्यं च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचा गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये जे 4 तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हे 4 काय आहे? तर जसं आपण कर्म करतो, जसं अ, आपलं वागणं असतं, त्याचप्रमाणे आपला दुसरा जन्म होतो. तर पहिल्या चित्रामध्ये एका स्त्रीचं दिलेलं आहे. ही स्त्री फार कपडे कमी घालत असते. म्हणजे ते आपलं जे शरीर आहे, ते सर्वांना दाखवते. तर त्याचा दुसरा जन्म काय होतं? ते एका झाडाचं, वृक्षाचं होतं. कारण तुम्ही वृक्षामध्ये बघू शकता, जे झाडं असतात, त्याला कोण कपडे घालत नाही. म्हणजे त्याला सर्व जे काही ऋतू आहेत, ते त्याला सहन करावी लागते. आपण दुसऱ्या चित्रामध्ये उजव्या बाजूमध्ये एका मनुष्य आहे, जो मांसाहार करतो. पूर्ण जीवन तो मांसाहार करतो. त्याचा दुसरा जन्म काय होतं? एका प्राणी भक्षक म्हणजे एका शिव काय वाघासारखा त्याचा जन्म होतो आणि तो फक्त पूर्ण जीवन त्याचं मांस भक्षण करतो. नंतर तिसऱ्या चित्रामध्ये खालच्या चित्रामध्ये डावी बाजूला एका एका मनुष्याचा जो आपण एक मनुष्य आपण भौतिक जगामध्ये येतो. आपल्यासाठी 6 ते 7 तास झोप आपल्याला पुरेशी आहे. पण काही लोक आहेत जे 12 तास, 15 तास झोप करतात. तर त्यांचा दुसरा जन्म काय होतं? तर ते एका अस्वलासारखा. तर तुम्हाला माहीत असेल की जंगलामध्ये जे अस्वल असतात, तो कुठेतरी गुफामध्ये 10-10, 15 तास झोपत असतो. आणि शेवटच्या चित्रामध्ये आपण उजव्या बाजूचा जे खालचे चित्र आहे, तिथे एका मनुष्य जो दारू वगैरे मदिरापान करतो. तर त्याचा आणि तुम्ही भौतिक जगामध्ये आता तुम्ही बघत असेल की तो खूपच जेव्हा दारू पितो तो तेव्हा काय करतो तो उलटी करतो नाहीतर कुठेतरी गटारामध्ये पडलेले असतात. म्हणजे घाण घाण जिथे असतात तिकडे तो पडलेले असतात. तर असे लोकचा दुसरा जन्म कुठे होतो? तर त्याच्या एका डुक्करसारखा होता. तुम्हाला माहीत असेल की डुक्कर हे सर्व चांगल्या प्रकारे खायचं असं सुद्धा तो काय करतो
तर जे आपण जे काही सोडतं सकाळी जे आपण पोट साफ करतात ते सर्व खातात. म्हणजे त्याला हे सर्व घाण जे वस्तू असते तिकडे ते पडून असतो. तिकडे चिखलामध्ये पडून असतो. असं म्हणजे जे काही आपण कर्म करत ज्याप्रमाणे आपण जे काही आपण जे काही करतात, कर्म करतो, कृती करतात, त्याचप्रमाणे आपलं दुसरं शरीर तयार होतं आणि त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या जन्माला आपण इथे पृथ्वी तलावरती येतात. आणि आता आपण कर्म, विकर्म आणि अकर्म काय आहे, हे आता आपण अभ्यास करूया. तर विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे जे वेदांचं पालन करत नाही. नंतर खाल्या प्रजातीमध्ये पतन होतं. जसं मी तुम्हाला दाखवलं, की जेव्हा आपण शास्त्रामध्ये कुठेही अ, हे मांसाहार करायचं असं लिहिलेलं नाही. पण जो मांसाहार करतो तो कुठे खालच्या योनीमध्ये जातो आणि साधू संतांना हे मान्य नाही. कारण आपण जेव्हा शास्त्रामध्ये लिहिलंय की कुठेतरी आपण मांसाहार करायचं नाही. जेव्हा मांसाहार करतो तेव्हा साधू संतांना हे मान्य नाही. तुम्ही कुठल्याही आता भौतिक जगामध्ये वेगवेगळे साधू संत आहेत. त्यांनाही विचारलं तर तेही म्हणणार की तुम्हाला की तुमचं सात्विक भोजन असायला पाहिजे. म्हणजे इथेही तेच लिहिलेलं आहे. आणि मानव जीवनाचा मूळ उद्देशाचा पराभव होतो. कारण आपल्याकडे जवळ-जवळ 100च्या वर वेगवेगळ्या भाजी आहे. आपल्याकडे फळं आहे. वेगवेगळ्या फळाचा रस आहे. आपण हे सर्व जर आपण ग्रहण करू शकतो, तर आपल्याला हे वेगवेगळ्या पशु आहेत त्यांचा वध करायची गरज नाही. कारण प्रत्येक जीवामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणून स्थिर आहे. तर आपण त्याची हत्या केली, तर आपण भगवंताचीच हत्या करतो, असा इथे उद्देश दिलेला आहे. कर्मी म्हणजे कोण आहे? तो वेदांचे पालन करतात आणि तो धार्मिक असतो. तो स्वर्गाची प्राप्ती करतात आणि ते त्याला देवाचे शरीर म्हणतात. स्वर्ग म्हणजे काय आहे? तर ते हे जेव्हा आपण उद्या नाहीतर परवा मी तुम्हाला आपण जे लोक आहे आपले वरतीचे आपले जे लोक आहेत, त्याचा मी तुम्हाला दाखवेल. तेव्हा मी ते स्वर्ग प्राप्ती आपण काही वेळ आपण असंही लिहितात, की जेव्हा कोण मनुष्य भौतिक जगामध्ये जेव्हा मृत्यू होतं, तेव्हा आपण म्हणतात, की तो स्वर्गवासी झाला. तर स्वर्ग प्राप्ती हे काही मोठा लोक नाही. स्वर्गामध्ये पण तर तुम्ही गेले आपण जे भोर लोक आहेत त्याच्या वरतीचा एक लोक आहे. त्याच्यावरती स्वर्गलोक आहे. आणि स्वर्गलोकामध्ये जेव्हा आपण जे काही आपण तिकडे पोहोचतात, आपण जे काही पुण्यकर्म केलेत, तेव्हा तो क्षीण होऊन जातात. तेव्हा आपण परत पृथ्वी तलावरती येतात. हे काय आहे ते आपण पुढे आणखीन चांगल्या सखोलामध्ये पुढच्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत. तेव्हा मी तुम्हाला आणखी जास्त त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. आपण इथेही तेच लिहिलंय, की अखेरीस मृत्यू लोकांकडे तो परत होते. म्हणजे जेव्हा आपला स्वर्गप्राप्ती आपली झाली, आपण खूप चांगलं असं दान केलं, तपस्या केली, हे वेगवेगळं कर्म केलं आणि आपण स्वर्गप्राप्ती झाली. पण जेव्हा आपलं पुण्यकर्माचं क्षीण होतं, तेव्हा आपण परत ह्या मृत्यू लोकाकडे आपण परत येतो. हे वेगवेगळे आपण यज्ञ वगैरे करतात, तेव्हाचं हे चित्रण दिलेलं आहे. आता अकर्मी म्हणजे जो निष्काम कर्म करतात. म्हणजे कृष्ण भावनाच्या भक्तीचे व्यासपीठावर आलेले असतात. म्हणजे शुद्ध भक्त आहे. जसं नारद मुनी आहे. ते शुद्ध भक्त होते. ते 3 लोकांमध्ये ते फिरायचे होते. आणि फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. म्हणजे आपण जे काही कर्म करतो, आपण सकाम कर्म करतात म्हणजे आपल्याला फळाची अपेक्षा असतात. पण आपण जेव्हा जे काही कर्म करतो, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, तेव्हा आपला पुनर्जन्म होत नाही. कारण आपण जे काही कर्म करतात, निष्काम कर्म करतात, हे सर्व भगवंताच्या प्रीत्यर्पण, कृष्णाच्या प्रीत्यर्पण करतात. तेव्हा आपण त्यांचा शाश्वत धाम गोलोकामध्ये आपण पोहोचू शकतो. असा या विकर्म, कर्म आणि अकर्मी असं इथे दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपलक्षन्ति ते तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांचा प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षाराची व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतीर्ण झाले होते तेव्हा ते स्वतः आपले भाऊ बलराम सोबत आपले ऋषी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांनी ज्ञान घेतलं. जसं आपण 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केलो, की भगवान केव्हा अवतीर्ण होते. यदा यदा ही धर्मच आणि परित्राणासाठी म्हणजे आपले जे भक्त आहेत त्यांच्या उद्धारासाठी. तर जेव्हा ते अवतीर्ण झाले होते, जेव्हा ते अगदी 7-8 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी आपले मामा कंसाचा वध केला होता आणि कंस तो राजा होता. तर राजाचा वध केल्यावरती तो राजा होऊ शकला होता. पण कंसाने भगवान श्रीकृष्णाने काय केलं, तर आपल्या गुरुकडे
आपल्या गुरुकडे जाऊन त्याने ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेऊन काय होतं तर आत्मसाक्षात्कारी होऊ शकतात. म्हणून आपण हे जे भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपल्यालाही आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसापासून आपण अभ्यास करीत असमंजस. जेव्हा आपल्याला असमंजस असतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे? आपण जे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहे त्यांच्या शरण गेले पाहिजे आणि तो आपल्याला ज्ञान देऊन आपला उद्धार करू शकतो. जसं आपण भौतिक जगामध्ये राहतात आम्ही जेव्हा आपण अभ्यास करतात, तेव्हा आपण काय करतो तर आपले जे गुरु आहे, आपले जे टीचर आहेत, ते आपण त्यांच्या शरणीला जातो आणि तिकडनं आपलं ज्ञान घेतात आणि ज्ञान घेऊन आपण आपला जीवन आहे, तो साक्षात्कार करू शकतात. तर इथे आपण आपण काय केलं पाहिजे, तर आपण गुरुकडे जाऊन नम्रपणे प्रश्न आपण असा प्रश्न नाही विचारला पाहिजे, की आपल्या गुरुला ते प्रश्न पडेल, की आता ह्याचं उत्तर काय द्यावं आणि त्याची सेवा केली पाहिजे. आपण गुरु ह्याला भगवान म्हणून आपण त्याची सेवा केली पाहिजे. तेव्हाच आपण ते आपल्याला ते चांगलं ज्ञान प्रदान करतील आणि त्याप्रमाणे आपण कारण त्यांना हे सर्व तत्वज्ञानाची ज्ञानी असते आणि म्हणून ते आपल्याला आत्मसाक्षात्काराचा जो रस्ता आहे, तो आपल्याला दाखवून आपण भगवंताचा शाश्वत धाम पर्यंत पोहोचू शकतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे.